Good morning, student. Next part of a optics is a reflection from curved mirror. Is a reflection from curved mirrors. Reflection from curved mirrors, and that of curved mirrors is also called as a spherical mirror. कर्ड मिरर्स म्हणजेच काय असतील स्पेरिकल मिरर्स हे जनरली आपण ऑब्झर्व करतो. तुम्हाला ऑब्झर्व केले असेल किंवा तुम्हालाही माहीत असतील काय कन्सेप्ट आहे. दी हेडलाईट्स ऑफ ए व्हेकल्स, नंबर ऑफ व्हेकल्स जे 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, ज्या व्हेकल्सना जे हेडलाईट्स असतात विच इज ए कर्ड मिरर और विच इज ए स्पेरिकल मिरर. ते स्पेरिकल मिरर किंवा कर्ड मिरर कशासाठी यूज केले जातात? टू फोकस ए पॅरलर बीम बाय रिफ्लेक्शन. नंबर ऑफ पॅरलर रेज जर आपल्याला काय करायचे आहेत, बाय रिफ्लेक्शन फोकस करायचे आहेत. ह्या पॅरलर बीम ऑफ लाईट आहे, आपल्याला काय करायचे, ती फोकस करायची. ॲट दॅट कंडिशन देअर विल बी यूज दॅट ए कर्ड मिरर. To focus a parallel beam by reflection, we need to use that curved mirror or spherical mirror according to concave or convex mirror. कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स मिररनुसार आपल्याला काय केलं जातं, ते यूज केले जातात टू फोकस करण्यासाठी पॅरलर बीम ऑफ अ लाईट. देन these mirrors are the part of a sphere polished from inside or outside according to कॉन्केव्ह और कॉन्वेक्स. सपोज आपण काय कन्सिडर केलं, कर्ड मिरर कन्सिडर केला किंवा इथे असणारा हा कर्ड मिरर कन्सिडर केला, तर कर्ड मिरर कसा तयार होतो किंवा कसा फॉर्म होतो, स्पेरिकल मिरर कसा फॉर्म होतो. दिज मिरर्स आर दी पार्ट ऑफ ए स्पियर पॉलिश्ड फ्रॉम इनसाइड और आउटसाइड. म्हणजे ह्याला इनसाइड किंवा आउटसाईडने काय केलं जातं, पॉलिशिंग केलं जातं. सिल्वर पॉलिशिंग आठवत असेल तर बघा, मिरर्स कसे तयार केले जातात, तर सिल्वर पॉलिशिंग करून मिरर्स तयार केले जातात. कर्ड मिरर ही सिल्वर पॉलिशिंग फक्त एका कड म्हणजे काय, इट इज ए पार्ट ऑफ ए स्पियरच्या एक पार्ट, स्पियरचा एक आर्क. हा जर आपण आर्क कन्सिडर केला, ह्या आर्कला काय केलं जातं, पॉलिश केलं जातं. अँड देअर विल बी फॉर्मेशन ऑफ दॅट स्पेरिकल और कर्ड मिरर. Then next concept for that curved mirror or spherical mirror is the radius of curvature. Curvature. What is the radius of curvature? Which is denoted by capital R. Radius of curvature is denoted by capital R. Radius of a sphere of which mirror is a part. हा जो कर्ड आहे, ज्या स्पियरचा पार्ट आहे, सपोज आपण ह्या कर्डला कन्सिडर करून एक स्पियर ड्रॉ केली, ह्या कर्डला कन्सिडर करून काय केली, स्पियर ड्रॉ केली, तर ह्या स्पियरचा असणारी रेडियस, ह्या स्पियरची असणारी रेडियस म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दॅट स्पियर, म्हणजेच रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दॅट स्पियर. बघा बरं, रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ दॅट स्पियर म्हणजे काय असेल, दी रेडियस ऑफ ए स्पियर ऑफ विच मिरर इज ए पार्ट. मिरर ज्या स्पियरचा रेडियस आहे त्याची असणारी रेडियस म्हणजेच काय असेल, रेडियस ऑफ कर्वेचर असेल. देन फॉर ए स्पेरिकल मिरर, ओनली फॉर स्पेरिकल मिरर दॅट ऑफ नेक्स्ट कन्सेप्ट इज द फोकल लेंथ. फोकल लेंथ काय कन्सेप्ट आहे, फोकल लेंथ म्हणजे स्पियरसाठी किंवा स्पेरिकल मिररसाठी किंवा स्पेरिकल मिररसाठी किंवा कर्ड मिररसाठी असणारी फोकल लेंथ म्हणजे काय कन्सेप्ट असेल, फोकल लेंथ इज इक्वल टू दी R/2. इट इज अ हाफ ऑफ ए रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचरपेक्षा ती काय असते, हाफ असते. ओनली फॉर दॅट ऑफ कर्ड मिररसाठी हा असणारा कन्सेप्ट असेल, इट इज ए R/2. तो किती असेल, R/2 असेल. देन दॅट ऑफ फोकल लेंथ फॉर कॉन्वेक्स मिररसाठी असणारी फोकल लेंथ काय असेल, इट इज ए डिस्टन्स विच इज ऑल्सो डिनोटेड बाय F. हाच F म्हणजे कॉन्वेक्स मिररसाठी काय असेल, इट इज ए डिस्टन्स फ्रॉम वेअर parallel beam of a light appear to be diverging after reflection. बघा बरं,
इथे जे सपोज आपण कॉन्व्हेक्स लेन्स किंवा कॉन्व्हेक्स मिरर ड्रॉ केलेला आहे. ह्या कॉन्व्हेक्स मिररची असणारी फोकल लेंथ म्हणजे काय कन्सेप्ट असेल? इट इज ए डिस्टन्स फ्रॉम दॅट पोलपासून. आता हे साइन कन्व्हेन्शनमध्ये आपण ऑलरेडी घेतलेलंच आहे. काय कन्सेप्ट असेल? ऑल डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम दॅट पोलपासून ह्या एफ पर्यंतचं डिस्टन्स. एफ म्हणजे काय पॉईंट आहे? फॉर दॅट कॉन्व्हेक्स मिरर हा एफ पॉईंट म्हणजे असेल इट इज ए पॉईंट where we can appears that of number of rays are diverging by रिफ्लेक्शन नंतर हे सगळ्या रेज बाहेर पडतात हा असा वाटणारा पॉईंट म्हणजे काय असेल? इट इज ए पॉईंट वेअर दी ऑल रेज आर फोकस्ड means in case of a convex mirror it is a distance from where the parallel rays appear to be diverging after reflection. जर आपण ह्या रेज पॅरलर रेज काय केल्या, ह्या कॉन्व्हेक्स मिररवरती इन्सिडंट केल्या तर ह्याचं रिफ्लेक्शन होतं. इथून ही रे रिफ्लेक्ट होते, इथून ही रे रिफ्लेक्ट होते, इथून ही रे रिफ्लेक्ट होते. पण हे रिफ्लेक्शन होताना इनडायरेक्टली आपल्याला असंही जाणवतं की नंबर ऑफ रेज काय होतात, ह्या पॉईंटमधून बाहेर पडत आहेत. रिफ्लेक्शन होतंच पण त्या जाणवताना काय जाणवतात, ह्या पॉईंटमधून बाहेर पडतात. इट मे बी ॲपियर मीन्स डायव्हर्जिंग होण्यासाठी हे किंवा डायव्हर्जिंग होतं असं ॲपियर होतं, जाणवतं. ॲट दॅट कंडिशन दॅट डिस्टन्स फ्रॉम पोल टू दॅट फोकस पॉईंट इज कॉल्ड एज एन फोकल लेंथ आणि विच इज इक्वल टू r/2 म्हणजे ही जर सेंटर असेल, रेडियस ऑफ कर्वेचर असेल तर दॅट ऑफ r/2 इज ए फोकल लेंथ फॉर कॉन्व्हेक्स मिरर. अँड अकॉर्डिंग टू दॅट रे डायग्रॅम हे रे डायग्रॅम काय दाखवते? फोकल लेंथ फॉर कॉन्व्हेक्स मिरर इट मे बी पॉझिटिव्ह, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह, मे बी नॉट, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. कारण ती काय आहे, इथे असणाऱ्या पोलच्या राईटला असणारे डिस्टन्सेस काय असतील? पॉझिटिव्ह असेल. मीन्स कॉन्व्हेक्स मिररसाठी असणारी फोकल लेंथ काय असते? पॉझिटिव्ह असते. देन फॉर कॉन्केव्ह मिरर focal length of a concave mirror, it is a distance at which the parallel rays are incident rays converges. Means suppose आपण असं कन्सिडर केलं, ह्या सगळ्या नंबर ऑफ इन्सिडंट रेज आहेत, ह्या इन्सिडंट रेज काय होतील? फ्रॉम दॅट कॉन्केव्ह मिरर, ह्या कॉन्केव्ह मिररवरून, हा जो कॉन्केव्ह मिररचा किंवा कॉन्केव्ह कर्ड मिररचा भाग आहे, ह्या कॉन्केव्ह मिररवरून ह्या नंबर ऑफ रेज काय होतील? रिफ्लेक्ट होतील. जर ह्या रिफ्लेक्ट झाल्या तर आफ्टर दॅट रिफ्लेक्शन दॅट नंबर ऑफ रेज आर कन्वर्जेस ऑर ॲट ए पॉईंट विच इज फोकस्ड. ह्या सगळ्या रेज काय होतील? या एका पॉईंटला काय होतील? फोकस होतील. अँड ॲट दॅट कंडिशन इट इज अ डिस्टन्स PF इट इज कॉल्ड ॲज एन ए फोकल लेंथ फॉर कॉन्केव्ह मिरर अँड दॅट F इज इक्वल टू r/2. अँड अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन फॉर कॉन्केव्ह मिररसाठी असणारी रेडियस फोकल लेंथ काय असते? कॉन्केव्ह मिररसाठी असणारी फोकल लेंथ इज ए अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन इट इज ऑलवेज निगेटिव्ह. ह्या साइन कन्व्हेन्शनवरून किंवा रे डायग्रामवरून इथं काय ऑब्झर्व होईल तर इथे असणाऱ्या कॉन्केव्ह मिररची असणारी फोकल लेंथ इज निगेटिव्ह, विच इज ए निगेटिव्ह. देन नेक्स्ट concept for that point or for that is a relation between that of number of distances which is a focal length, ऑब्जेक्ट डिस्टन्स और V. डायरेक्ट रिलेशन तुमच्या टेस्टमध्ये घेतलेलं आहे, आपण हे डायरेक्ट रिलेशन घेऊ. जस्ट एका पॉईंटचा पॉईंट कन्सेप्ट आहे बघा बरं. फॉर ए पॉईंट ऑब्जेक्ट और फॉर ए स्मॉल फायनाईट ऑब्जेक्ट. सपोज आपण एखादा पॉईंट ऑब्जेक्ट कन्सिडर केला किंवा फायनाईट ऑब्जेक्ट कन्सिडर केला, स्मॉल ऑब्जेक्ट कन्सिडर केला, देन द फोकल लेंथ ऑफ दॅट स्मॉल spherical mirror is related to that object distance or image distance as a. ह्या सगळ्यांच्यामध्ये असणारे रिलेशन काय असेल? विच इज द रेसिप्रोकल ऑफ F इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ V प्लस रेसिप्रोकल ऑफ U.
1 upon f is equal to 1 upon v plus 1 upon u. This is the relation between that focal length, image distance and object distance. Focal length, image distance and object distance. Then if we can reciprocal or again reciprocal of that focal length पुन्हा घेतली तर आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट मिळतो. साध्या साध्या छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. बघा बरं काय असेल. नेक्स्ट कन्सेप्ट इज इन फोकल पॉवर. नेक्स्ट कन्सेप्ट इज द फोकल पॉवर डिनोटेड बाय P. That of P is equal to 1 upon F. Reciprocal of a focal length. It is the reciprocal of a focal length or it may be or it defined as. ही पुन्हा डिफाईन कशी होती. ती कन्वर्जिंग अँड डायव्हर्जिंग ॲबिलिटी ऑफ ए मिरर. कन्वर्जिंग म्हणजे किती अमाऊंट ऑफ कन्वर्ज होतं, फोकस होतं, किती अमाऊंट ऑफ फोकस होतं किंवा किती अमाऊंट ऑफ स्पेड होतं, ज्याला आपण काय म्हणू डायव्हर्जिंग. दी कन्वर्जिंग अँड डायव्हर्जिंग ॲबिलिटी ऑफ ए मिरर इज कॉल्ड ॲज एन फोकल पॉवर. इट इज कॉल्ड ॲज एन फोकल पॉवर. फोकल पॉवर म्हणजे कोणती तर फोकस होण्याची पॉवर. फोकस होण्याची पॉवर म्हणजे फोकस होताना कन्वर्ज होतं किंवा डायव्हर्ज होतं. दोन्ही होताना ॲबिलिटी ऑफ दॅट कन्वर्जिंग अँड डायव्हर्जिंग ऑफ ए मिरर इज कॉल्ड ॲज एन फोकल पॉवर अँड इन द इक्वेशन फॉर्म इट इज ए रेसिप्रोकल ऑफ दॅट एफ. फोकल लेंथची असणारी रेसिप्रोकल म्हणजेच काय असेल फोकल पॉवर असेल. आणि विच इज ऑलवेज मेजर्ड. SI युनिट ऑफ फोकल पॉवर इज एन डायोप्टर. इट इज ए डायोप्टर. त्याला काय म्हटलं जातं डायोप्टर म्हटलं जातं. अँड द कन्वर्जन फॅक्टर फॉर द डायोप्टर इज वन डायोप्टर इज इक्वल टू डिनोटेड बाय कॅपिटल T इज इक्वल टू 1 पर मीटर. 1 पर मीटर किंवा 1 पर मीटर. मीटरचा युनिवर्स. इट इज द कन्वर्जन फॅक्टर फॉर दॅट SI युनिट ऑफ दॅट डायोप्टर. ह्या डायोप्टरचं असणारं जे डायोप्टर आपल्याला SI युनिट ऑफ दॅट फोकल लेंथ आपण यूज करणार आहे त्याचं असणारं हे काय असेल कन्वर्जन फॅक्टर असेल. देन नेक्स्ट कन्सेप्ट in that optics is a lateral magnification in case of that distances. आता जे आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स ते स्टडी केलं त्याच्या असणारा नेक्स्ट कन्सेप्ट आहे लॅटरल मॅग्निफिकेशन. व्हॉट इज द लॅटरल मॅग्निफिकेशन? इट इज डिनोटेड बाय स्मॉल m. It is a denoted by small m. It is the ratio of V by U. It is a ratio of V by U. V is the image distance and U is the object distance. It is a image distance and it is a object distance. Means lateral magnification is defined as the ratio of linear size of a image. It is also called as a distance or size. It is called as a distance or size of image. जनरली हे असंही डिफाईन होतं. त्याला डिस्टन्स ही म्हणू शकता तुम्ही आणि त्याला साईज ही म्हणू शकता. साईज ऑफ ए ऑब्जेक्ट मीन्स इट इज द रेशो ऑफ image of that object to the size ratio of that linear size of a image to that of object. Means it is the ratio of that size of a image to the size of a object from which is measured from perpendicular to the प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसमधून किंवा प्रिन्सिपल ॲक्सिसपासून परपेंडिक्युलर मेजर केलेल्या साईजचं जे काही डिस्टन्स आहे, साईज जी आहे इमेजची असेल किंवा ऑब्जेक्टची ती असणारी रेशो म्हणजेच काय असेल लॅटरल मॅग्निफिकेशन. बघा बरं लॅटरल मॅग्निफिकेशन काय कन्सेप्ट आहे. लॅटरल मॅग्निफिकेशन इज द रेशो ऑफ लिनियर साईज ऑफ ए इमेज टू दॅट ऑफ ऑब्जेक्ट. रेशो ऑफ linear size of the image to that object. It is the ratio of distance of a image to the distance of a object. For any position of a object in case of a convex mirror. Suppose आपण कॉन्व्हेक्स मिररचं लॅटरल मॅग्निफिकेशन स्टडी करायचं म्हटलं तर कॉन्व्हेक्स मिररसाठी असणारं लॅटरल मॅग्निफिकेशन काय आहे तर फॉर दॅट कॉन्व्हेक्स मिरर फॉर एनी पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट कोणतीही पोजिशन असेल any position for any position of a object a convex mirror always produce a virtual erect and diminished image. म्हणजे ह्या एनी पोजिशनला इथे असणारा कॉन्व्हेक्स मिरर एनी पोजिशन ऑफ ऑब्जेक्ट जी काही इमेज प्रोड्यूस करेल ही इमेज कशी असेल दॅट इमेज इज ए व्हर्च्युअल इरेक्ट अँड डिमिनिश्ड.
म्हणजे व्हर्च्युअल असेल, इरेट असेल आणि डिमिनिश्ड असेल. अँड दॅट लॅटरल मॅग्निफिकेशन फॉर कॉन्व्हेक्स मिरर, इथं असणारं लॅटरल मॅग्निफिकेशन काय असेल, कॉन्व्हेक्स मिररसाठी स्मॉल एम इज लेस दॅन 1. स्मॉल एम इज लेस दॅन 1. बट इन केस ऑफ ए कॉन्केव मिरर, इन केस ऑफ ए कॉन्केव मिरर हे असणारं लॅटरल मॅग्निफिकेशन काय असेल, अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट बदलली तर तिथे असणारं लॅटरल मॅग्निफिकेशन सुद्धा काय होतं, बदलतं. आणि त्यासाठी तुमच्या टेक्स्टमध्ये एक बघा एक टेबल आहे बघा, तो टेबल इथं मी नोट डाऊन केलेला आहे. अकॉर्डिंग टू दॅट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट फॉर कॉन्केव्ह मिरर, पोझिशन ऑफ इमेज डिसाईड होते. अगेन तिथं असणारी इमेजचं जी काही व्हर्च्युअल आहे, रिअल आहे, त्या इमेजची नेचर डिसाईड होते आणि तिथं असणारं लॅटरल मॅग्निफिकेशनसुद्धा डिसाईड होतं. आणि त्यासाठी असणारा पहिला पॉईंट असेल, सपोज कॉन्केव्ह मिररवरती आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केला ज्याची पोझिशन आहे यू इज इक्वल टू इन्फिनिटी. मीन्स पोझिशन ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इन्फिनिटी, ऑब्जेक्ट डिस्टन्स इज इक्वल टू इन्फिनिटी. देन इमेज डिस्टन्स काय असेल, ॲट ए फोकल पॉईंट और फोकस और इट इज ए फोकल लेंथ. व्ही इज इक्वल टू काय असेल, फोकल लेंथ असेल. मिळणारी इमेज रिअल मिळेल आणि लॅटरल मॅग्निफिकेशन असेल ते 0 असेल. मीन्स दोन्हींचं असणारी साईज ऑफ इमेज इज इक्वल टू साईज ऑफ ऑब्जेक्ट. हिन्स दोन्हींचं जे असेल किंवा दोन्हींची असणारी, इथं असणारे एक इन्फिनिटी येतं आणि एक एफ येतं, एफ डिवाइड बाय इन्फिनिटी, हा काय येईल, 0 येईल. एफ डिवाइड बाय इन्फिनिटी लॅटरल मॅग्निफिकेशन काय येईल, 0 होईल. सेकंड कंडिशन आहे, इफ दॅट ऑफ ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर कॉन्केव्ह मिरर, कॉन्केव्ह मिररसाठी असणारा ऑब्जेक्ट डिस्टन्स काय आहे, विच इज ग्रेटर दॅन 2f. फोकल लेंथ डबल फोकल लेंथ 2f फोकल लेंथपेक्षा काय असेल, जास्त असेल. ॲट दॅट कंडिशन इमेज डिस्टन्स कसं येईल, तर इथे असणारे इमेज डिस्टन्स और पोझिशन ऑफ ए इमेज इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ बट लेस दॅन twice f. ग्रेटर दॅन f बट लेस दॅन twice f. आणि मिळणारी इमेज जी असेल ती रिअल असेल आणि त्यावेळेला असणारं मॅग्निफिकेशन, लिनियर मॅग्निफिकेशन जे असेल त्यात m इज लेस दॅन 1. m इज ए लेस दॅन 1. नेक्स्ट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट यू डिस्टन्स जर एफ झालं, 2f झालं, यू डिस्टन्स इज इक्वल टू 2f झालं, तर व्ही डिस्टन्ससुद्धा अगेन काय होईल, 2f होईल. म्हणजे ऑब्जेक्ट जर ट्वाइस ऑफ फोकल लेंथला प्लेस केली, ऑब्जेक्ट काय केलं, ऑब्जेक्ट डिस्टन्स ट्वाइस ऑफ फोकल लेंथ 2f घेतलं, तर इमेज डिस्टन्स काय असेल, 2f असेल. मिळणारी इमेज अगेन रिअलच असेल आणि ॲट दॅट कंडिशन दोन्हींचं डिव्हिजन जे येईल ते काय असेल, दॅट मॅग्निफिकेशन, लिनियर मॅग्निफिकेशन इज इक्वल टू 1 असेल. नेक्स्ट कंडिशन काय आहे बघा बरं, दॅट ऑब्जेक्ट डिस्टन्स और पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट यू काय आहे, यू इज ग्रेटर दॅन एफ, यू इज ग्रेटर दॅन एफ अँड लेस दॅन 2f. एफ पेक्षा मोठं आणि 2f पेक्षा छोटं असं जर ऑब्जेक्ट डिस्टन्स घेतलं तर इमेज डिस्टन्स आपल्याला काय मिळेल, दॅट इमेज डिस्टन्स इज ग्रेटर दॅन 2f. इमेज डिस्टन्स इज ग्रेटर दॅन 2f आणि मिळणारी इमेज अगेन रिअल असेल, रिअल इमेज असेल आणि असणारं मॅग्निफिकेशन जे आहे दॅट m, स्मॉल m इज ग्रेटर दॅन 1. स्मॉल m इज ग्रेटर दॅन 1. नेक्स्ट कंडिशन काय आहे, इफ फॉर दॅट कॉन्केव्ह मिरर, ह्या कॉन्केव्ह मिररसाठी यू ऑब्जेक्ट डिस्टन्स जर फोकल लेंथ असेल, ऑब्जेक्ट डिस्टन्स जर फोकल लेंथ असेल तर बघा बरं इमेज लेंथ जी असेल ती काय असेल, इन्फिनिटी असेल. बघा हा पहिला आणि हा नेक्स्टचा 2 3 4 आणि हा 5 पॉईंट आणि हा फर्स्ट पॉईंट दोन्ही काय आहे, रिव्हर्स आहे. म्हणजे यू इन्फिनिटी घेतलं तर व्ही एफ येतं आणि यू एफ घेतलं तर व्ही काय येतं, इन्फिनिटी येतं. हे दोन्ही रिव्हर्स आहे. इथं इन्फिनिटी घेतलं तर व्ही एफ येतं, पण यू एफ घेतलं तर व्ही काय येईल, इन्फिनिटी येईल. ॲट दॅट कंडिशन दॅट ऑफ तिथे असणारी नेचर ऑफ इमेज काय असेल, रिअल असेल. नेचर ऑफ इमेज इज एन रिअल अँड मॅग्निफिकेशन इज इक्वल टू इन्फिनिटी. ह्या दोन्हींचा रेशो जो असेल इन्फिनिटी डिवाइड बाय एफ इज इक्वल टू काय असेल, इन्फिनिटी असेल. आणि लास्ट कंडिशन काय आहे बघा बरं, ऑब्जेक्ट डिस्टन्स इज लेस दॅन एफ. फोकल लेंथपेक्षा जर ऑब्जेक्ट डिस्टन्स कमी असेल, फोकल लेंथपेक्षा ऑब्जेक्ट डिस्टन्स कमी असेल तर इमेज डिस्टन्स काय होईल, द मॉड ऑफ इमेज डिस्टन्स इज ग्रेटर दॅन दॅट
ऑब्जेक्ट डिस्टन्स, इथं फोकल लेंथ असायला हवी. ग्रेटर दॅन मॉड ऑफ दॅट ऑब्जेक्ट डिस्टन्स, mod of that image distance is greater than focal length, and nature of image is a virtual इमेज. काय भेटेल आपल्याला इथे? व्हर्च्युअल भेटेल. आणि असणारं मॅग्निफिकेशन काय असेल? मॅग्निफिकेशन इज यम ग्रेटर दॅन 1. यम काय असेल? ग्रेटर दॅन 1 असेल. हा जर तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर कॉन्केव्ह मिररसाठी as position of object is changes, then image position of image also changes, and magnification u आणि v बदललं तर मॅग्निफिकेशन म्हणजे त्या दोन्हींचा रेशो आहे तेही काय होईल? बदलेल फॉर कॉन्केव्ह मिरर. बट इन केस ऑफ ए कॉन्व्हेक्स मिरर, कॉन्व्हेक्स मिररसाठी काय असेल? पोझिशन कोणती असेल? यूची पोझिशन कोणती असेल? मिळणारी इमेज काय असेल? ऑलवेज व्हर्च्युअल असेल, इरेक्ट असेल, डिमिनिश्ड असेल, आणि ज्याचा असणारा मॅग्निफिकेशनचा भाग असेल तो मॅग्निफिकेशन किती असेल? दॅट मॅग्निफिकेशन यम इज अ लेस दॅन 1. मॅग्निफिकेशन यम इज अ लेस दॅन 1.